महाराज कुणालाही विचारायचे, आवाज येतो ना चांगला, कोणे गावी आहे सांगावी, जरी ठाऊक असेल तुम्हाला. ओ डोंगर पिंपळेचा, तुम्ही देव पाहिला का? संगावकर, उमराईकर, चितखंडीकर, कोणे गावी आहे तैसे झाले माझ्या जीवा केव्हा. काय प्रमाण म्हणतो मी? कन्या सासुऱ्याशी जाय मागे. लक्ष द्या माझ्याकडं, आता माग बी नाही पुढं बी नाही, बोल तिकडच. पूर्वीच्या काळामध्ये पाहणं, पूर्वीच्या काळामध्ये जर मुलगी बैलगाडीमध्ये सासरी चालली का माहेरी चालली हे कशाहून ओळखायचं बावधने मुली? आजी आवाज येतो का? मुलगी सासरी चालली माहेरी चालली कशाहून ओळखायचं? बैलगाडी बसल्यानंतर तिचं तोड कुणीकडे, बरोबर आहे की नाही? त्या मुलीचं जर तोड पुढे असलं तर काय म्हणायचे? बघा ना आमच्या आमच्याची ताई बघा ना नांदून आली माहेरी चालली आहे. तिथं जर पाठीमागं तोंड असलं तर दमलेल्या गल्लीतल्या माता भगिनी म्हणायचे, अगं बघ ना ठकूताईची संगीता सासरी नांदायला चालली ग बाई. कसं तिचं सासरे कोण असतो मागे परत कोणी. म्हणजे पूर्वीच्या काळामध्ये त्या मुलीचं पुढे तोंड बैलगाडीत का मागे तोंड हे तिच्या तोंडावरून ठरवायचं. आता मागे पुढे हा विषय राहिली नाही. मोटरसायकल असती, तिचा मालक न्यायला येतो तिला, त्याचं नाव खोब्या. हा खोब्या पुढे बसतो, ती त्याच्या पाठीमागे बसती. पण मला सांगा तिचं तोंड मागे असतं का पुढं? नाही ना तुम्ही? मग खरं बोललो का चुकीचं बोललो? काय अवस्था आहे? ऐका ना माझ्या माता भगिनी तुम्ही सगळ्या, अरे काय अवस्था झाली होती ज्ञानोबारायांची. जिज्ञासू भक्त सांगायला उगले साहेब, सासू जावायच्या गप्पा मारायला नाही आलो. कमिटीला इथून पुढे दरवर्षी सांगणार आहे, सासू जावायच्या गप्पा आणणाराचं कीर्तन सुद्धा ठेवायचं नाही. महाराज वेडे झाले. घरावर कावळा बसलेला, तो कावळा काव 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 करा. माऊली सांगते, कावळ्या पंढरीचा राजा मला कधी भेटल सांग. पहिलं तो गे काऊ कोकत आहे, शकून गे माये सांगत आहे. उड उड रे काऊ तुझे सोन्याने मडवी न पाय. माऊली बोलते, दही भाताची उंडी लावी न तुझे तोंडी. सत्य सांग गोटी विठो येईल कै. माऊली पण कावळे बरोबर बोल, माता भगिनी पण कावळे बरोबर बोलतात. काय बोलतात? आपल्या घरावर का कावळा काव 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 करायला का ती माता भगिनी म्हणत असते, ए कावळ्या माझे जर बाहेरचं कुणी येत असेल तर जा उरकून. ज्ञानोबाराय वेडे झाले होते. वेडे कशी अवस्था व्हावी लागते विनोभाऊ. कन्हैया रे जगजी अवस्था कीर्तन
गवळणीची. ती सखी म्हणती, हे कृष्णा सांग बरं मला कधी भेटशील. कनया रे जगजी. ती सखी म्हणती, हे कृष्णा अरे मला वनामध्ये का सोडून दिलं बरं. काय मोकलिले वनी सावधानी वेडिले. कनया रे ही परमार्थातली अवस्था आहे. परमार्थामध्ये अवस्थेला किंमत आहे, व्यवस्थेला किंमत नाही. एखाद्या कीर्तनकाराला आमच्या माऊलीच्या वरवटीजवळ तिथूनच सांगतो सावता मंडळाला, भजन सुरू करा, भजन सुरू करा. मी जरा फ्रेश होतो, कपडे बदलतो. मी म्हणत असतो, तुझं काय लग्न करायचंय का मंडपात. काही ऐशी दशा येईल माझे अंगा, काही ऐशी दशा येईल माझे अंगा. आता वेळ संपत आला आपला. उगत थोडा वेळ राहिलाय, 2-2.5 तास. आज म्हणलं तुम्हाला 4 तास कीर्तन आहे. बस सगळे गोकुळात चला बरं का. पुरुष मंडळी, महिला मंडळी सगळे गोकुळात चला. जिज्ञासू भक्त सांगतोय, डोळ्यापुढं चित्र आणा. अक्रूर मथुर येऊन गोकुळात कृष्ण परमात्म्याला नेण्यासाठी आलाय. रथ नंद राजाच्या राजवाड्यासमोर सजवलाय. त्या गोकुळातल्या सगळ्या गवळणी जमा झालेल्या आहे. सगळ्या गवळणीला माहिती झालंय. सखे माहिती का ग तुला. आपला प्राण सखा यशोदेचा कन्हैया उद्या सकाळी दिवस उगवला ना, उगले सर मथुरेला जाणारे ग मथुरेला. अगं बघ ना, तो दुष्ट अक्रूर नेण्यासाठी आला. एक सखी म्हणतीये, दिवस उगवल्यानंतर कृष्ण जाणार आहे ना. ती सखी म्हटली, अगं मी त्या दिवसाला उगूच देणार नाही. जाईल का ग मग. गोड प्रमाण म्हणायचं विनोभाऊ. गवळण म्हणती